अशा पद्धतीच्या कधी कद्दूच्या पुऱ्या बनवल्यात का? हे बनवल्यात. चला आज बनवूया आपण मस्त खुसखुशीत कद्दूच्या पुऱ्या. आज कद्दूच्या मी पुऱ्या बनवणार आहे. तर अगोदर चला आता कद्दू किसून घेऊया छान. याची तिखट पुरी बनवायची आहे. कद्दू किसून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी तीळ घालते. त्याच्यामध्ये मी लसूण आणि जिरी हे कुटून घेतलेले आहे, मी ते घालणार आहे. ओवा असं सोडून घालणार आहे. हे गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मी मिक्स केलेलं आहे, मीठ घालते. गव्हाचं पीठ फक्त असं चिकट येण्यासाठी जास्त ज्वारीचं प्रमाण घ्यायचं आणि गव्हाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं. हे बेसन पीठ आहे, हे त्याच्यामध्ये घालणार आहे. हिरवी मिरची, हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ घालायचं. तेल गरम करून घेतलेलं आहे, ते थोडंसं गरम तेल पण सोडणार आहे बघून. आता मी ह्याच्यामध्ये पाणी नाही घालणार. अगोदर मी बिना पाण्याचंच ह्याला मळवून घेणार. जर लागलं वरतून तरच पाणी घालणार आहे, नाही तर पाणी नाही घालणार. हे छान तिंबून घ्यायचं व्यवस्थित. पुरी आहे म्हणलं की त्याच्यामुळे ह्याला आता घट्टपणा पाहिजे, त्याला घट्टच तिंबावं लागणार आहे. आणि कद्दूला त्याचं पाणी सुटता येईल, त्याच्यामुळे सध्या पाणी नाही घालणार मी. त्याला थोडंसं पाणी लागणार आहे, मी ते पाणी घालते वरून. ही छान असं मी घट्ट तिंबलेली आहे पुऱ्याची पण. आणि आता पुऱ्याला करून घेऊया. हे घट्टच ठेवावी लागेल. ह्याला जसं जसं राहील काही टाईम तसं तसं ह्याला जास्त पातळ होती, त्याच्यामुळे ती घट्टच तिंबून ठेवायची. त्यांची पुरी लाटून घेऊया. त्याच्यामध्ये कद्दू किसून टाकलेला आहे, त्याच्यामुळं ह्याचं असं आपल्या साध्या पुरीसारखं काही असं गोल गोल आकार येणार नाही आहे. एकदम छान लागते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.